नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ऐश्वर्याने खूप मोठं कांड केलेलं असतं आणि तिचं कांड इतकं भयानक असतं की तिने आता इकडे सुमित्राला चक्क किडनॅप केलेला आहे. पण तिने सुमित्राला किडनॅप करून स्वतःच्या पायावर खूप मोठा धोंडा मारून घेतलेला आहे. कारण सुमित्राला तिने किडनॅप केलेली ही गोष्ट जेव्हा सुमित्रा ऋषिकेश जानकी यांना कळणार आहे तेव्हा खूपच जबरदस्त असा ट्विस्ट मालिकेत येणार आहे. तर तो म्हणजे की जानकी आणि ऋषिकेश यांनी एक निर्णय घेतलेला असणार आहे. जानकी ऋषिकेश हे सुमित्राकडे जाणार आहेत आणि सुमित्रा आणि नाना यांना घेऊन आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन येणार आहेत आणि सारंग आणि ऐश्वर्या यांची मस्ती जिरवणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सुमित्राने आता ठरवलेलं असतं की ओवीला भेटायचं. ओवी बिचारी रडत असते कारण रात्री जे घडलेलं असतं म्हणजे ते काल घडलेलं असतं त्या गोष्टीचा परिणाम त्या दोघींनाही झालेला असतो. त्यांना दोघींनाही खूप वाईट वाटत असतं. त्यामुळं त्या दोघींनीही ठरवलेलं असतं की आपण उद्या भेटूया. मग सुमित्रा तिला सांगू लागते की मी तुला शाळेत भेटायला येते, आपण शाळेत भेटूया. आणि नेमकी ही गोष्ट ऐश्वर्याने ऐकलेली असते आणि ऐश्वर्या ठरवते ह्या आता शाळेत भेटायला जाणार आहेत का, मग मला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे ज्याच्यामुळं यांची वाट लागेल हा विचार तिने केलेला असतो. आणि त्यासाठी तिने हा मोठा कांड करत असते. आणि मग एका माणसाला दुसऱ्या दिवशी ती फोन करते आणि ऋषिकेशला सांगायला होते. तो माणूस हा सयाजीरावचा असतो. आणि मग तो माणूस हिने जसं कागदावर लिहून दिलेला आहे त्या पद्धतीने बोलू लागतो. तो म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का, एकीकडे तुम्ही असं दाखवता की तुम्हाला तुमचा आणि त्या रणदिवे फॅमिलीचा काहीही संबंध नाही आणि दुसरीकडे तुम्ही स्वतःच अशा पद्धतीने कांड करत आहात. कारण काहीही झालं तरीही तुम्ही विसरला असाल पण आम्ही विसरलेलो नाही की तुमच्यात आणि रणदिवेमध्ये काय आहे. इकडे तुमची मुलगी तुमच्या आईबरोबर खेळत आहे, एकत्र वेळ घालवत आहे आणि तुम्ही मात्र इकडे असं दाखवत असता की तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये काही नाही आहे. हे जेव्हा बोललं जात असतं तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो काय सांगताय तुम्ही, हे शक्यच नाही, माझी मुलगी कसं शक्य आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, तुम्ही एकीकडे दाखवता वेगळं आणि प्रत्यक्षात तुमच्यामध्ये घडत आहे ते मात्र वेगळंच. कारण तुम्ही जे दाखवलेलं आहे तसं अजिबात चित्र नाही. एकीकडे तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात ती पद्धत मला अजिबात आवडलेली नाही. हे ऐकता क्षणी आता ऋषिकेशला धक्का बसतो. इकडे सुमित्रा मात्र ओवीला भेटायला शाळेत आलेली असते आणि सुमित्राने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी ओवीला अंतर देणार नाही. ओवी माझी मुलगी आहे आणि मी ओवी माझी नात आहे, माझी लाडाची नात आहे आणि मी तिला भेटणारच आहे असं सुमित्राने ठरवलेलं असतं. आणि सुमित्रा शाळेत आलेली असते आणि त्याचवेळी तिला दिसतं की ऋषिकेश हा खूपच रागामध्ये निघालेला आहे. ऋषिकेश तावातावात येत आहे ही गोष्ट सुमित्राच्या लक्षात येते आणि त्या क्षणी सुमित्राला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. आणि सुमित्रा ओवीला म्हणते की तू जा, मी ते एका ठिकाणी लपून बसते. आणि मग ऋषिकेशला काही तिथे ओवी आणि सुमित्रा एकत्र दिसत नाहीत. सुमित्राने ओवीला जायला सांगितलेलं असतं. ओवी आणि सुमित्रा तिथे लपून बसलेली असते आणि त्याचवेळी घडतं मात्र वेगळंच. कारण ऋषिकेशच्या मनामध्ये एक वेगळाच गैरसमज निर्माण झालेला असतो. ऋषिकेश ओवीला घेतो आणि घरी येतो. तो विचारही करत नाही की नक्की काय घडलेलं आहे. आणि मग इकडे जेव्हा सुमित्रा एका ठिकाणी लपून बसलेली असते नेमकी तिथं ऐश्वर्याची माणसं असतात आणि ऐश्वर्याच्या माणसांनी आता सुमित्राला किडनॅप करायचं ठरवलेलं असतं. कारण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की त्यांना किडनॅप करायचं आणि तिथून उचलून घ्यायचं आहे. मग सुमित्राला किडनॅप केलं जातं. इकडे ऋषिकेश घरी येतो. तो भयानक चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की जानकी, मी तुला लाख वेळेस सांगितलेलं आहे पण तुझ्यामध्ये बदल मात्र काहीही झालेला नाही. तुझं जे कारस्थान आहे ते थांबतच नाही आहे. मी तुला सांगितलेलं आहे ना त्या रणदिवेबाईंबरोबर आपल्या ओवीला जाऊ द्यायचं नाही. मी तुला किती वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे पण तुझ्या लक्षातच येत नाही आहे. मी किती वेळा सांगायचं आहे तुला हे, असं म्हणत तो जानकीवरती आवाज चढवून बोलत असतो. जानकी म्हणत असते की ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता तुम्ही जे काही करत आहात ते फक्त आणि फक्त तुमच्या मुलीला खुश करण्यासाठी करत आहात. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय ती म्हणजे, तेव्हा ती म्हणते की एक गोष्ट तुम्ही विसरताय ती म्हणजे की तुम्ही तुमच्या मुलीला खुश करण्यासाठी एवढं सगळं करताय. तुमच्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे, ती रडली म्हणून तुम्हाला त्रास झालेला आहे. पण तुम्ही विसरताय की ती का रडली आहे. कारण तुम्ही विसरला आहात की तुमच्या लक्षात येत नाही आहे, हे मला कळत नाही आहे की आत्ता तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद आलेला आहे तो फक्त आणि फक्त तिच्या आजीला भेटल्यामुळं. आणि तुम्हाला ही गोष्ट विसरून चालणार नाही. काहीही झालं तरीही तुम्ही ही गोष्ट विसरायची नाही. ती आजीला भेटल्यावर तिची आनंदी होती, तुमच्या ओवीच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद
पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळं करत आहात, मग हे काय आहे आता, असं ऋषिकेशला ती जाब विचारत असते. ऋषिकेश म्हणतो ते मला काही माहिती नाही. इकडे घरी मात्र आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. अवंतिका विचारत असते की सकाळपासून आई ते मंदिरात गेलेले आहेत, ते आलेल्याच नाहीत. तेव्हा सारंगी तिथं असतो. ऐश्वर्या म्हणते की त्यांना किडनॅप केलं असतील ऋषिकेशने कुठेतरी ठेवलेल्या, असं ती बोलल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो. अवंतिका म्हणते तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तेव्हा ती म्हणते हो मी खरं ते सांगत आहे, कारण आज आई ह्या आहेत ना ओवीला भेटायला जाणार होत्या. मी कालच रात्री त्यांचं बोलणं ऐकलेलं होतं. हे जेव्हा ऐश्वर्या बोलते तेव्हा मात्र तिथे धक्का बसलेला असतो आणि तो धक्का इतका मोठा असतो की सगळ्यांना कळतच नाही आहे की ऐश्वर्या मूर्खासारखं काय बोलते. कारण आई ओवीला भेटायला गेली आहे, त्याच्याशी ऋषिकेश दादाचा काय संबंध आहे, कारण ऋषिकेश दादाशी काय संबंध असू शकतो असं ती म्हणत असते. पण ऐश्वर्या मात्र म्हणत असते की आई भेटायला जाणार होत्या आणि तिकडे गेल्यानंतरच काहीतरी कांड झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि मग ती म्हणत असते की मला वाटतंय की ऋषिकेश दादांनीच त्यांना कुठेतरी गायब केलं असेल, ठेवलं असेल कुठेतरी. कालच आपण बघितलं ना त्यांच्या दोघांचा किती राग होता, हे तर पाहिलेलं होतं ना आपण. मग मला तसंच वाटत आहे, मग तेच तर मी सांगत आहे ना तुम्हाला. आणि इकडे सारंग मात्र अर्ध्या डोक्याचा, अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणारा माणूस, त्याला मात्र अक्कल नावाची गोष्ट नसते. तो मात्र उठतो, 2 गुंड घेतो जो ऐश्वर्याच्या वडिलांचे असतात आणि त्यांना घेतो आणि तडक निघतो, तो म्हणजे ऋषिकेशच्या घरी. त्याने जराही विचार केलेला नसतो की आपण आता ऋषिकेशच्या घरी जाणार आहोत, तिथे गेल्यानंतर काय होऊ शकतं. ही गोष्ट जर ऋषिकेश दादाला कळली तर ऋषिकेश दादा किती चिडेल. या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सारंग डिरेक्टली ऋषिकेशच्या घरी पोचतो. आणि हो सावत्र रणदिवे, सांगा आमची आई कुठं आहे, तिला कुठं ठेवलेलं आहे तुम्ही, हा प्रश्न तो विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशला धक्का बसलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो हे सगळं काय होतंय, कारण काहीही झालं तरी ही गोष्ट त्याला सहनच होत नसते. त्याचं असं म्हणणं असतं की शक्यच नाही, हे काय बोललं जातंय. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की मला सांगा नक्की माझी आई कुठे आहे. ऋषिकेश म्हणतो तुझी आई कुठे आहे म्हणजे, आम्हाला काय माहिती असणार आहे तुझी आई कुठे आहे, तुला माहिती असेल ना, कारण ती काय आमच्याकडे राहत नाही आहे. असं बोलल्यानंतर तो म्हणतो की ती आज शाळेत ओवीला भेटायला गेली होती आणि त्यानंतर ती गायब झालेली आहे. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की माझी आई कुठं आहे ते सांगायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुला एवढंच वाटत आहे तर तू शोधून घे ना तुझ्या आईला कुठं आहे ती, मला का विचारत आहे, कारण तुझी आई कुठं आहे ते तुला माहिती असणार, मला कसं माहिती असेल कुठे ती, असं ऋषिकेश बोलत असतो. परंतु त्याच्या मनात ती शंका असते, ती काही जात नाही, कारण काहीही झालं तरीही नक्की कुठं गेली आई हा प्रश्न पडलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते की कालच मी त्यांच्या दोघींचं बोलणं ऐकलेलं होतं आणि कालच मला कळलेलं आहे की त्या दोघी एकत्र भेटणार होत्या. ही गोष्ट ऐकल्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्याही लक्षात येतं, म्हणजे इथं काहीतरी ऐश्वर्याने कांड केलेलं आहे. म्हणून तर तिला माहिती आहे की आई आणि ओवी भेटणार होत्या, म्हणजे रात्री जायचं आणि ओवीचं ठरलेलं होतं आणि ही गोष्ट तिला माहिती होते आणि त्यामुळं तिच्या लक्षात येतं की नाही काहीतरी वेगळं कारस्थान घडलेलं आहे. आणि मग ऋषिकेश विचार करू लागतो. पण ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपली आई कुठं गेली, नक्की आईच्या बाबतीत काय झालंय हा प्रश्न त्याला पडलेला असतो. जानकी विचारू लागते की ऋषिकेश हे सगळं काय आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मलाच नाही माहिती, मला आत्ता कळलेलं आहे, कारण मी जेव्हा शाळेतून ओवीला आणायला गेलो, कारण मला एका नंबरवरून कॉल आलेला होता आणि मी ओवीला आणायला शाळेत गेलो तेव्हा तिथं ओवी एकटीच होती. मग जानकी ओवीला विचारू लागते की ओवी मला सांग नक्की काय झालेलं आहे ते. ओवी सांगू लागते की आई मी आणि आजी आम्ही भेटायचं ठरवलं होतं आणि मग अचानक बाबा यायला लागलेले दिसले, तेव्हा आजी तिथे म्हणली की मला तू बाबांबरोबर जा, आणि आजी तिथे लपून बसलेली होती आणि आजी नंतर म्हणली की मी घरी जाते. मग आजी घरी कशी गेली नाही आहे, कारण आजी आणि मी नेहमी भेटतो, मग आजी घरी जात असते, असं ओवी सांगत असते. आणि मग जानकीला धक्का बसलेला असतो. जानकी विचार करू लागते की हे सगळं काय झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही अशा पद्धतीनं जे घडलेलं आहे ते चुकीचं आहे असं जानकीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर जानकी म्हणत असते की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, याच्या मागे खूप मोठं कारस्थान आहे हे जानकीच्या लक्षात येतं. आणि जानकी म्हणू लागते की नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं. ऋषिकेश म्हणत असतो की मला माहिती आहेत सगळे सयाजीरावचे अड्डे, आत्ताच्या आत्ता आपण जायचं आहे. मग तेवढ्यातच तिथे सगुण आलेली असते आणि जानकी सांगू लागते की सगुणा ओवीजवळ तू थांब, आम्ही जाऊन आलो, नक्की आई कुठं गेलेले आहे, त्यांच्या बाबतीत काय झालं ते मला कळत नाही आहे आणि खूप काळजी वाटायला लागलेली आहे, तर तू ओवीबरोबर थांब, आम्ही जाऊन येतो. तेव्हा सगुणा म्हणते की चालेल जानकी वहिनी, काही हरकत नाही आहे, तुम्ही जाऊन या, ओवीताई माझ्याबरोबर सुखरूप असतील, तुम्ही जाऊन या बिंदास्त.
असं ती सांगू लागते. आणि मग जवळ ओवीला ठेवून आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही निघालेले असतात. त्यांना दोघांनाही काळजी वाटत असते. ऋषिकेश तर खूपच कासावीस झालेला असतो. त्याला कळत नसतं की असं काय घडलं, अचानक ही गोष्ट का घडलेली आहे, हा प्रश्न मात्र त्यालाही पडलेला. आणि त्याचवेळी ऋषिकेश म्हणत असतो की नाही, तरी वेगळं घडलेलं आहे, त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि मग बरोबर तो अड्डा सापडतो आणि ऋषिकेश आणि जानकी तिथे जातात, येतात आणि सुमित्राला म्हणतात, तू इथं कशी आली? की मी आणि ओवीने भेटायचं ठरवलेलं होतं. तू आम्हाला कितीही सांगितलं तरी ओवीला भेटल्याशिवाय मला चैन पडत नव्हती. आणि ह्यांनी मला रात्री सांगितलेलं होतं की तुझं चुकलेलं आहे, मला चूक उमगली आहे माझी, मला काय चूक झालेली होती, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे सुमित्रा सांगू लागते की मी आणि ओवी भेटायचं ठरवलं आणि अचानक हा प्रॉब्लेम झालेला आहे. नक्की कशामुळे हे घडलं तेच मला कळत नाही आहे. मी आणि ओवी व्यवस्थित आम्ही भेटायला आलेलो होतो आणि अचानक तुला कळलं, तू आलेला दिसला म्हणून मी तिथून एका रूमच्या दिशेने गेले आणि तिथलं 1-2 लोक आली. त्यांनी माझ्या अंगावरती काहीतरी टाकलं आणि मला त्यांनी उचलून इकडं आणलेलं आहे. हे ऐकता क्षणी इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर ऋषिकेश म्हणतो, बघितलं का हे काय आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते की तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला, कारण तुम्हाला तो न्याय मी मिळवून देणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं चालू असतं. आणि त्याचवेळी सुमित्राला तो म्हणत असतो की नाही सुमित्राबाई, तुम्ही जाऊ शकता, काहीही झालं तरीही मी तिथे येणार नाही आणि माझा त्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. ह्या गोष्टी चालू असतात. आणि त्याचवेळी इकडे आता ऋषिकेश आईला घेऊन निघालेला असतो आणि तो सांगतो की गुलाब, तू ये आमच्या इथून आईला घेऊन घरी जा. हे बोलणं चालू झालेलं असतं. आणि मग ऐश्वर्या त्याला जाता जाता विचारते, गुलाब कुठे चालल्यास? गुलाब सांगतो की आईसाहेब सापडलेले आहेत, त्यांना आणायला मी चाललेलो आहे. हे जेव्हा गुलाबकडून ऐकलं जातं तेव्हा ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्याच्या लक्षात येतं की आपलं काय चुकलेलं आहे. मग गुलाब ऐश्वर्याला घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर ऐश्वर्याने तोपर्यंत कान भरलेले असतात आणि सारंग डायरेक्टली जाब विचारायला येतो की तू तिकडे भेटायला का गेलेली होतीस? तेव्हा सारंगच्या आवाजाने तिथे सौमित्र आणि अवंतिका येतात आणि सौमित्र आणि अवंतिका म्हणू लागतात की काय चाललंय नक्की सारंग तुझं? आई आत्ता आली आहे, पण तिला तुला विचारावं वाटलं नाही की काय झालेलं होतं, तू कुठं होतीस? तिला जाब मात्र विचारायला पळतच आलेला आहेस रे. हे ऐकल्यानंतर अवंतिका म्हणते, बरोबर आहे, बायकोने कानात फुंकले की हा माणूस येतो आणि प्रत्येकाला जाब विचारू लागतो. ह्याच्यापेक्षा वेगळं ह्यांना काहीच जमत नाही. अवंतिकाला मात्र राग आलेला असतो. अवंतिका डायरेक्ट बोलून दाखवत असते. तेव्हा लगेच सारंग म्हणतो, वहिनी तुम्ही तर बोलूच नका. सारंग ज्या पद्धतीनं बोलतो ती ऐकल्यानंतर अवंतिकालाही खूप राग आलेला असतो. आणि त्याचबरोबर अवंतिका म्हणत असते की बाद झालं सारंग भाऊजी, तुम्ही आत्तापर्यंत जे काही बोललेलं आहात, जे काही केलेलं आहे ते आम्ही सहन केलेलं आहे, पण इथून पुढं तुमची कोणतीही गोष्ट सहन केली जाणार नाही. कारण तुम्ही जे बोललेलं असता आणि सगळं ऐश्वर्या जे सांगत असते त्याच पद्धतीने तुम्ही करत असता. हे ऐकल्यानंतर सारंगवरती आता अवंतिका भयानक चिडलेली असते. आणि त्याचवेळी सारंग म्हणत असतो की आई, तू चूक केलेली आहे, तू ओवीला भेटायला जायची काहीच गरज नव्हती. तेव्हा इकडे अवंतिका सुमित्रा म्हणू लागते की आत्ता मला कळलेलं आहे की काय झालेलं आहे. आता या घरामध्ये मी ऋषिकेश आणि जानकीला घेऊन येणार आहे, त्यांच्या मानाने त्यांना परत आणणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या म्हणू लागतात की नाही, तू त्यांना आणू शकत नाही, त्यांना जर आणलं तर आम्ही या घरात राहणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे, जा मग घराच्या बाहेर. त्यावेळेस लगेचच तो सारंग म्हणू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कंपनी माझ्या नावावर आहे आणि त्याचबरोबर हे जे घर आहे ते माझ्या नावावर आहे, त्यामुळे इथं तू त्यांना आणू शकत नाही. त्यावेळेस लगेचच सुमित्रा म्हणते की तू माझं तुझं करायला लागलास. आणि खानदिशी तिथे सारंगच्या कानाखाली वाजवते. ऐश्वर्या म्हणत असते की नाही, त्यांना जर तुम्ही या घरात आणणार असाल तर आम्ही इथे राहणार नाही. तेव्हा पुन्हा राग येतो आणि तिच्याही कानाखाली वाजवते आणि म्हणते, आत्ता मला कळलेलं आहे की या सगळ्यामागे कोण कारस्थानी आहे, खरा कारस्थानी कोण आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे खूप राग आलेला असतो आणि त्यामुळं ती खूप चिडचिड करत असते. आणि इकडे दाखवलेलं असतं सुमित्राने की त्यांची लायकी काय आहे. आणि त्याच वेळी ती म्हणते की ठीक आहे. आणि मग इकडे सारंग म्हणत असतो की आई, हे जर तू करणार असेल तर हे कदापि शक्य नाही. आणि त्याचवेळी ऋषिकेशला घेऊन जानकी तिथं पोचलेली असते आणि जानकी म्हणत असते की आलं का लक्षात नक्की काय झालेलं आहे. आणि हे सगळं बोलणं चालू असतं.
तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई चल तू माझ्याबरोबर, कारण मी माझ्या आईवडिलांना सांभाळू शकतो, कारण तेवढी धमक माझ्यात आहे, मी माझ्या आईवडिलांना चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतो, इथे तू राहायची काही गरज नाही. आई अशी हाक मारताच इकडे सुमित्राला खूप छान वाटतं आणि सुमित्रा नानांना घेऊन येते. आणि मग ऋषिकेश जानकीच्या घरी जाण्याचा निर्णय आता सुमित्राने घेतलेला आहे. आणि मग जानकीने औक्षण करत दोघांचा गृहप्रवेश केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.